नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे व कळव्यातील सर्व नागरिकांना एक महत्त्वाची सूचना. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 21 मार्च रोजी रात्री 9 वाजल्यापासून बुधवार दिनांक 22 मार्च रोजी रात्री 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. मंगळवारी रात्री 9 पासून बुधवारी सकाळी 9 पर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ इत्यादी परिसरात पाणी पुरवठा बंद राहील व बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करून पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. ठाण्यात आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. सरकारच्या विविध योजना येऊन देखील ठाणे जिल्ह्यासह पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील जनतेचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. सरकारने आदिवासी भागातील कुपोषणाबरोबरच रोजगाराकडे देखील लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. या मोर्चाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी केले. या मोर्चाच्या दरम्यान कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी सरकारकडून आदिवासी बांधवांना बुरे दिन आल्याचे देखील विवेक पंडित यांनी सांगितले. या जिल्ह्यामध्ये विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये विक्रमगड मतदारसंघातून निवडून आलेले त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असलेलेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी की मार्च सुरू झाला, आता संपत आला, तरी सुद्धा 42% देखील त्यांच्या विभागाचा खर्च झालेला नाही. आणि जो झाला तो किती मोठा भ्रष्टाचार झाला हे वर्षभर आपण सर्व पाहतो. आज आमचा या ठिकाणी रस्त्यावर आम्ही यासाठी उतरलेलो आहोत. हे मूलभूत अधिकार जे आहेत, जगण्याचा अधिकार हा आमचा मूलभूत अधिकार आहे. पालघरमध्ये मुंबईच्या जवळ 600 मुलं एका वर्षात मृत्यूमुखी पडतात, भूकबळी होतात, भुकेनं मरतात. याची शरम महाराष्ट्र सरकारला नाही. आज या संदर्भामध्ये गेले 1.5-2 वर्ष आंदोलन चाललंय. सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसह कबूल केलं की बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची पदं भरली जातील, अंगणवाडी सेविकांची पदं भरली जातील, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं भरली जातील. त्यानंतर रेशनवर अंत्योदयाचा लाभ प्रत्येक आदिवासी कुटुंबाला मिळेल. त्यांना 35 किलो धान्य, तेल, साखर आणि डाळ मिळेल हे मान्य केलं. परंतु यापैकी काहीही एक अमृत आहार योजना ही अतिशय तकलादू फालतू योजना सोडली तर महाराष्ट्र सरकारने काही कारवाई केलेली नाही. आणि याची महाराष्ट्र सरकारला लाज वाटावी म्हणून आज हा शिमगा चाललेला आहे महाराष्ट्र सरकारच्या नावानं. या ठिकाणी सोंग काढून महाराष्ट्र सरकारच्या नावानं शिमगा चाललाय की हे जे काही चाललंय हे बदला. आणि जर बदललं नाही तर आज उतरलेले हे सर्व कष्टकरी आणि आदिवासी हे महाराष्ट्र सरकारला सळो की पळो करून सोडतील हे निश्चित नाही. अच्छे दिनच्या ऐवजी आता बुरे दिन आलेले आहेत. जर मुलं जास्त मोठ्या संख्येनं मरायला लागली आहेत, अच्छे दिन सांगणाऱ्या पंतप्रधानांनी आदिवासी मुलांच्या तोंडचा घास काढून घेतला. कोणते अच्छे दिन ते आदिवासींना देणार आहेत? रोजगार करून सुद्धा 4-4 महिने जर त्यांना पगार दिला जात नाही तर कोणते अच्छे दिन आहेत? कॅशलेसच्या बाबतीत बोलतात. आज ऑफलाईन आहे संपूर्णपणे. कारण मोखाड्यासारख्या भागामध्ये जाऊन पाहू आपण की त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी नसते, त्यांना त्या ठिकाणी स्टाफला इन्व्हर्टर नाही, त्या ठिकाणी इन्व्हर्टर आहे तर बॅटरी नाही.
आणि बॅटरी आणि इन्व्हर्टर असेल तर कनेक्टिव्हिटी नाही. कोणत्या कॅशलेसच्या दुनियेत आहोत. हा जो समाज उतरलेला आहे, यांना अच्छे दिन सोडा, अतिशय बुरे दिन या सरकारने दाखवलेले आहेत आणि ते आज या प्रतिकात्मकरित्या मोर्चा काढून महाराष्ट्र सरकारला, इथला आदिवासी आणि कष्टकरी हे सांगतोय की आमच्या सहनशीलतांचा अंत पाहू नका. हा मुख्यमंत्र्यांच्यावरच मोर्चा आहे. आम्ही मुंबईला जाण्याऐवजी ठाणा ही जागा पसंत केली, कारण मुंबईला जागेचे प्रश्न आहे. आझाद मैदानात अडकून पडायला होतं. या ठिकाणी लोकांना किमान जमता येतं, अडीअडचणी असल्या तरी देखील जमता येतं, म्हणून आम्ही ठाणा निवडलाय. हा मोर्चा महाराष्ट्र सरकारच्या विरोधी, देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधी आहे. मुख्यमंत्र्यांनी आज उद्याकडे भेटण्याचं सांगितलेलं आहे, निरोप पाठवलेला आहे. त्यांनी 3 वेळा मान्य केलेलं आहे. 4थ्या वेळा आमची अपेक्षा आहे की त्यांनी मान्य करू नये. विधानमंडळामध्ये या संदर्भामध्ये निश्चित योजना ही त्यांनी जाहीर केली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि अर्थसंकल्पाचं अधिवेशन चाललंय. मुख्यमंत्र्यांना ही एक चांगली संधी आहे की तुम्ही किमान संपत्तीचं केंद्रीकरण 1,30,000 कोटी हे केवळ मुंबईच्या विकासाकरता देतात, त्याला काय आमचं ना नाही, परंतु आदिवासीच्या पोटामध्ये अन्न जाईल एवढी तर व्यवस्था आपण करणार का नाही, हा आमचा प्रश्न आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. राज्यभर डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात देखील कळवा रुग्णालय येथे माडच्या सहकाऱ्यांनी 1 दिवसीय काम बंद आंदोलन करून सरकारचा निषेध केला. डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबत नसतानाच काल रात्री देखील ठाण्यातील कळवा रुग्णालय येथे धक्काबुक्की झाली असल्याचे माडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सुरक्षा देखील वाढवण्यात यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या सर्व गोष्टींचा रहिवासी डॉक्टरांनी काळ्या फिती लावून निषेध केला. मागील आठवड्यात आमच्यापैकी एका डॉक्टरला धुळेच्या मेडिकल कॉलेजमध्ये मारहाण झाली. त्या संदर्भात आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व रेसिडेंट डॉक्टरांनी निषेध म्हणून एक कार्यक्रम इथे हे ठेवलेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्रातील बऱ्याच मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांना इन्सिक्युरिटी होत आहे. काल आमच्या हॉस्पिटलला रात्री 2:30च्या दरम्यान एका लेडीज डॉक्टरांना एका रिलेटिव्हनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला, धक्काबुक्की केली. त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व डॉक्टर आज माजबंकवर आहोत आणि कुठपर्यंत आमचा माजबंक चालेल असं अजून काही निश्चित झालेलं नाही. महाराष्ट्रातील जेवढे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांचे सर्व रेसिडेंट डॉक्टर जे आहेत ते माजबंकवरती आहेत आणि कुठपर्यंत चालणार हे अजून निश्चित झालेलं नाही. आमची सर्वात महत्त्वाची मोठी मागणी आहे की डॉक्टर 24 आवर्स इथे कामात असतात आणि त्यांना कुठलीही सिक्युरिटी नाही. कोणी पेशंट येऊन धक्काबुक्की करतो, सिक्युरिटी नाही, बऱ्याच अजून व्यवस्थांचा इथे अभाव आहे. तर त्यासाठी आमची ही मोठी मागणी राहील की याच्यानंतर जर कोणत्याही डॉक्टराला मारहाण झाली तर त्यांच्याविषयी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. आम्ही रुग्णांसाठी आपलं जेवण, आपली झोप सर्व विसरतोय. आम्ही आपलं सर्व पर्सनल लाईफ इथे विसरतोय आणि रुग्णांच्या सेवेसाठी आम्ही 24 आवर्स इथं राहतोय. आम्हाला इथे 24 आवर्स ड्युटी असते. आम्हाला आमचं काहीही इथे नसतं. आम्ही रुग्णांच्या सेवेसाठीच असतो. आम्हाला थोडं रिग्रेट होतोय, पण आम्हाला मारहाण होतोय. रुग्णात सुद्धा रिलेटिव्ह आम्हाला मारहाण करतात, तर त्याच्या संदर्भात काहीतरी कारवाई व्हावी म्हणून आम्ही पुढे आलेलो आहोत. आमच्यावरती पण असे प्रसंग वेळोवेळी येत राहतात. आम्ही जेव्हा आपत्कालीन विभागामध्ये, अपघात विभागामध्ये काम करत असतो, एका नातेवाईकाच्या मागे 50-50 नातेवाईक रुग्णाच्या मागे, जो रुग्ण क्रिटिकल असतो, सिरियस असतो, त्याचा इश्यू बाजूला ठेवून नातेवाईक आमच्या अंगावरती धावून येतात. हे बघत नाहीत की लेडीज डॉक्टर आहेत, बाकीच्या मदतीला तिच्या कोणी नाहीये, एकटी ड्युटीवरती आहे. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेतल्या जात नाहीत आणि आमच्यावरती बऱ्याच वेळा असं होतं की आरडाओरडी होते, धक्काबुक्की होते. आम्हाला सोडवण्यासाठी जे सिक्युरिटी गार्ड आहेत ते पण कमी आहेत किंवा असून सुद्धा त्यांच्याकडे पुरेशी हत्यारं नाही आहेत. ते मॉब कंट्रोल करू शकत नाहीत. असं या हॉस्पिटलचे आणि अनेक सरकारी हॉस्पिटलचे सेम प्रॉब्लेम्स आहेत.
जे महाराष्ट्र शासनाने कदाचित त्याच्यावरती लक्ष दिलेलं नाही किंवा देण्याची गरज आहे असं आम्हाला वाटतं. आणि बाकीचे दुसऱ्यांचे प्रश्न आहेत, बाकीच्या डॉक्टरांनी जी जीवघेणी मारहाण झाली आहे त्याच्या विरोधात आम्ही आज मास बंक ठेवलेला आहे. त्याच्या विरोधी हे आंदोलन आहे. सामान्य जनतेने हे लक्षात घ्यावं की डॉक्टरांना शिकण्यासाठी आणि शिकल्यानंतर सुद्धा खूप डिफिकल्टीज असतात. त्यांच्या घरचे लोक, त्यांचे नातेवाईक त्यांचं सगळं सोडून रुग्णांच्या सेवेसाठी इथे कार्यरत असतात. याची सामान्य जनतेने थोडी तरी जाण ठेवावी आणि डॉक्टरांवरती हात उचलू नयेत, त्यांच्यावरती मारहाण करू नये. ठाणे शहरात घर घ्यायचे तर आता चिंता करू नका. कळव्यातील पारसिक नगरमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात शहरांच्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असलेली आपल्या स्वप्नातील वास्तू नंदनवन होम्स. या नंदनवन होम्स मध्ये रेडी पोझिशन फ्लॅट बुक करा. प्रशस्त अशी पार्किंग, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी गार्डन, हेल्थ सेंटर, कम्युनिटी हॉल इत्यादी सोयींनी युक्त अशा नंदनवन होम्स मध्ये आजच घर बुक करा आणि मिळवा गुढीपाडव्यानिमित्त काही खास ऑफर्स. नो स्टॅम्प ड्युटी आणि नो रजिस्ट्रेशन चार्जेस. या नंदनवन होम्स मध्ये 1 BHK, 2 BHK व 2.5 BHK फ्लॅट तयार आहे. तसेच 4 BHK ड्युप्लेक्स व 5 BHK ड्युप्लेक्स मध्ये AC, बेड्स, सोफा सेट, डायनिंग टेबल, मॉड्युलर किचन, फुल इंटेरियर डिझाईन अशा सर्व सुखसोयींनी समृद्ध असे फ्लॅट तयार आहेत. तेव्हा लवकरच बुक करा आपल्या स्वप्नातलं घर, म्हणजेच नंदनवन होम्स. पत्ता श्रीकृपा बिल्डर, नंदनवन होम्स, पारसिक नगर, रिलायन्स सुपर मार्केटच्या समोर, कळवा पश्चिम. संपर्क 022 2543 8242. मोबाईल नंबर 9833 901518. नंदनवन होम्स. आज इथेच थांबू. पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.